श्री स्वामी समर्थ. सावधान. मकर राशीच्या जातकांनो, आता स्वतःला सावरून बसा, कारण 10 एप्रिलच्या त्या काळकुट्ट कालाष्टमीपासून ते 30 एप्रिलच्या चैत्र पौर्णिमेपर्यंत साक्षात ब्रह्मदेवाने तुमच्या नशिबाचा असा काही अग्निलेख लिहून ठेवला आहे, जो वाचून तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. हे 20 दिवस तुमच्या आयुष्यातील साधे दिवस नसून प्रत्यक्ष विधात्याने तुमच्या कर्माचा हिशोब करण्यासाठी रचलेलं एक महाचक्रव्यूह आहे. शनीचा प्रभाव असलेल्या तुमच्या राशीवर 10 एप्रिलची ती रात्र नेमका कोणता महाप्रलय घेऊन येणार आहे? 17 एप्रिलची ती अमावस्या तुमच्या कष्टाच्या पैशावर डल्ला मारणार की 27 तारखेची मोहिनी एकादशी तुमच्या नात्यात संशयाचा विळखा घालणार? हे केवळ भविष्य नाही, तर हा साक्षात ब्रह्मदेवाचा न्यायनिवाडा आहे, जो टाळणे कोणाही मानवाच्या हातात नाही. जर तुम्ही ही पूर्वसूचना आज मिस केली, तर सावरण्याची शेवटची संधी तुम्ही कायमची गमावून बसाल. चला तर मग उघडूया मकर राशीच्या नशिबाचा तो कच्चा चिठ्ठा, जो साक्षात बजरंगबली सावरू शकतात. तर मकर राशीच्या जातकांनो, 10 एप्रिलच्या कालाष्टमीपासून विधात्याने लिहून ठेवलेल्या पहिल्या 3 घटनांना सुरुवात होणार आहे. विधात्याच्या लेखणीनुसार पहिली घटना तुमच्या कार्यक्षेत्रातील संघर्षाशी संबंधित असेल. शनीचा प्रभाव असलेल्या तुमच्या राशीवर या दिवशी असा प्रभाव पडेल की तुम्ही केलेल्या कष्टाचे श्रेय दुसरीच व्यक्ती लाटण्याचा प्रयत्न करेल. हा विधात्याचा पहिला संकेत आहे की तुमच्या प्रगतीच्या मार्गात कुणीतरी गुप्त शत्रू अडथळा निर्माण करत आहे. जर तुम्ही या काळात शांत राहिला नाहीत, तर तुमच्या रागामुळे तुमचेच मोठे नुकसान होईल. मकर राशीच्या जातकांनो, 10 ते 15 एप्रिल दरम्यान तुम्हाला दुसरा आणि तिसरा संकेत मिळेल. विधात्याच्या लेखणीनुसार अचानक उद्भवणारा शारीरिक थकवा किंवा जुना आजार पुन्हा डोकं वर काढण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमच्या महत्वाच्या कामाची गती मंदावेल. तिसरा संकेत तुमच्या घरातील शांततेबद्दल आहे. अचानक घरातील वडीलधाऱ्या व्यक्तीशी तुमचे विचार न पटल्यामुळे वादाची ठिणगी पडू शकते. हा काळ विधात्याने तुमच्या संयमाची आणि शिस्तीची परीक्षा घेण्यासाठीच निवडला आहे, हे विसरू नका. मकर राशीच्या जातकांनो, पण या संघर्षाचा अंत अत्यंत सकारात्मक होणार आहे. ब्रह्मदेवाचा हा लेख सांगतो की याच 15 दिवसाच्या काळात तुमची सहनशक्ती तुम्हाला एक मोठी उपलब्धी मिळवून देईल. शनीच्या प्रभावामुळे सुरुवातीचे हे 3 अडथळे तुम्हाला भविष्यातील मोठ्या विजयासाठी तयार करत आहेत. हनुमानजीच्या आशीर्वादाने 15 तारखेपर्यंत तुम्ही या सर्व नकारात्मक शक्तींना चोख प्रत्युत्तर देण्यात यशस्वी व्हाल आणि तुमची विखुरलेली कामे पुन्हा मार्गी लागतील. मकर राशीच्या जातकांनो, 15 एप्रिल पासून 17 एप्रिलच्या त्या काळकुट्ट अमावस्येपर्यंतचा काळ तुमच्या आयुष्यातील सर्वात धोकादायक वळण ठरू शकतो. ब्रह्मदेवाने लिहून ठेवलेली चौथी आणि 5वी घटना तुमच्या गुप्त शत्रूच्या सक्रियतेबद्दल आहे. विधात्याच्या लेखणीनुसार तुमचे हितचिंतक मनवणारे काही लोक तुमच्या पाठीमागे तुमच्या विनाशाची अघोरी कट रचत आहेत. 17 तारखेच्या अमावस्येच्या रात्री तुमच्या राशीवर नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव इतका तीव्र असेल की तुम्हाला स्वतःच्या सावलीची भीती वाटू लागेल. मकर राशीच्या जातकांनो, 17 एप्रिलची ती अमावस्या तुमच्या सुरक्षिततेची सर्वात मोठी अग्निपरीक्षा असेल. विधात्याने 6व्या घटनेचा जो उल्लेख केला आहे, तो तुमच्या प्रवासाशी आणि अपघाताशी संबंधित आहे. अमावस्येच्या आसपास वाहन चालवताना किंवा कोणत्याही नवीन करारावर स्वाक्षरी करताना अत्यंत सावध राहा, कारण शत्रू तुमच्या एका चुकीची वाट पाहत आहेत. बाहेरची व्यक्ती तुमच्या कौटुंबिक वादाचा फायदा घेऊन घर फोडण्याचा प्रयत्न करेल, असा स्पष्ट संकेत ब्रह्मदेवाने दिला आहे. मकर राशीच्या जातकांनो, पण या भीषण अमावस्येच्या शेवट साक्षात विजयामध्ये होणार आहे. ब्रह्मदेवाचा 7वा संकेत असा आहे की याच अमावस्येच्या रात्री तुमच्या शत्रूचे सर्व खोटे मुखवटे गळून पडतील. हनुमानजीच्या कृपेने तुम्हाला अशा एका सत्याचा उलगडा होईल, ज्यामुळे तुमचे विरोधक स्वतःच नामोहरम होतील. ही अमावस्या तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता आणि वाईट नजर कायमची धुवून नेण्यासाठीच आली आहे. या महाप्रलयानंतर तुम्ही आधीपेक्षा अधिक शक्तिशाली होऊन बाहेर पडाल. मकर राशीच्या जातकांनो, 18 एप्रिल पासून 23 एप्रिल दरम्यान ब्रह्मदेवाने लिहून ठेवलेली 8
आठवी घटना तुमच्या आर्थिक स्थितीला हादरा देणारी ठरू शकते. विधात्याच्या लेखणीनुसार या काळात तुमच्या कष्टाचा पैसा चुकीच्या जागी किंवा विनाकारण खर्च होण्याचे प्रबळ योग आहेत. कुणीतरी जवळचा माणूस मदतीच्या बहाण्याने तुमच्याकडे मोठी रक्कम मागेल, जी परत मिळवण्याची शक्यता शून्य असेल. पैशाच्या व्यवहारात गाफील राहणे तुम्हाला या आठवड्यात प्रचंड महागात पडू शकते. त्यामुळे व्यवहाराच्या कागदपत्रावर विचारपूर्वक निर्णय घ्या. मकर राशीच्या जातकांनो, विधात्याने 9व्या घटनेचा जो संकेत दिला आहे तो तुमच्या रक्ताच्या नात्यातील किंवा जुन्या मित्राच्या विश्वासाच्या खुणाबद्दल आहे. मालमत्तेच्या वादातून किंवा केवळ पैशाच्या लोभापोटी तुमच्या जवळचीच व्यक्ती तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याची शक्यता आहे. फसवणूक केवळ आर्थिक नाही तर भावनिक असेल, ज्यामुळे तुम्हाला प्रचंड एकटेपणा जाणवेल. ब्रह्मदेवाचा हा लेख सांगतो की हा काळ तुमच्या आयुष्यातील खोटी आणि विषारी नाते कायमची दूर करण्यासाठीच रचला गेला आहे. मकर राशीच्या जातकांनो, पण या भीषण संघर्षाचा अंत अत्यंत लाभदायी होणार आहे. विधात्याचा हा संकेत सांगतो की याच फसवणुकीमुळे तुमच्या प्रगतीचा नवा मार्ग मोकळा होणार आहे. 23 तारखेनंतर हनुमानजीच्या कृपेने तुम्हाला उत्पन्नाचा असा एखादा गुप्त मार्ग सापडेल जो तुमच्या सर्व जुन्या नुकसानीची भरपाई करून देईल. अडकलेला पैसा अनपेक्षितपणे परत मिळण्याचे मार्ग मोकळे होतील आणि तुमची आर्थिक बाजू आधीपेक्षा 10 पटीने अधिक भक्कम झालेली तुम्हाला पाहायला मिळेल. तर मकर राशीच्या जातकांनो, 27 एप्रिलची मोहिनी एकादशी तुमच्या आयुष्यात अशा एका भ्रमाचे जाळे घेऊन येणार आहे जिथे तुमचे डोळे उघडे असूनही तुम्हाला सत्य दिसणार नाही. ब्रह्मदेवाने लिहून ठेवलेली 10वी घटना याच काळात घडणार आहे. विधात्याच्या लेखणीनुसार या दिवशी तुमच्या समोर अशा काही मोहक संधी किंवा प्रलोभने येतील जी दिसायला अत्यंत फायदेशीर वाटतील, पण प्रत्यक्षात तो एक विळखा असेल. गुंतवणुकीचे आमिष असो किंवा नवीन ओळखीचा मोह, हे साक्षात विधात्याने रचलेले मायाजाळ असेल. मकर राशीच्या जातकांनो, मोहिनी एकादशीचा हा प्रभाव तुमच्या वैयक्तिक आयुष्यावरही प्रभाव करण्याची शक्यता आहे. एखादी बाहेरची व्यक्ती गोड बोलून तुमच्या सुखी संसारात संशयाचे बीज पेरण्याचे काम करेल. आकर्षणाच्या नादात किंवा चुकीच्या सल्ल्यामुळे तुम्ही आपल्याच माणसावर अविश्वास दाखवू लागाल, ज्यामुळे तुमची मोठी सामाजिक बदनामी होऊ शकते. या काळात स्वतःच्या बुद्धीवर आणि इंद्रियावर ताबा ठेवणे हीच तुमची सर्वात मोठी परीक्षा असेल, अन्यथा साठवलेली प्रतिष्ठा एका क्षणात मातीमोल होईल. तर मकर राशीच्या जातकांनो, पण या महाजाळाचा अंत देदीप्यमान विजयात होईल. ब्रह्मदेवाचा हा लेख सांगतो की 27 एप्रिलच्या या प्रलयानंतर तुमच्या बुद्धीला साक्षात शनिदेवाचा न्याय आणि हनुमानजीची शक्ती प्राप्त होईल. तुम्हाला खऱ्या आणि खोट्या माणसामधील फरक स्पष्टपणे उमजेल. हे मायाजाळ तुमच्या आयुष्यातील कपटी लोकांचा चेहरा समोर आणण्यासाठीच आले आहे. या संघर्षानंतर तुम्ही अधिक परिपक्व व्हाल आणि बजरंगबलीच्या कृपेने या चक्रव्यूहातून एका विजेसारखे बाहेर पडाल. तर मकर राशीच्या जातकांनो, जरी ब्रह्मदेवाने 10 ते 30 एप्रिल दरम्यान या 10 कठीण घटना लिहून ठेवल्या असल्या तरी विधात्याने मुक्तीचा मार्गही स्पष्ट केला आहे. 30 एप्रिलच्या चैत्र पौर्णिमेपर्यंतचा हा प्रवास संघर्षाचा असला तरी महाबली हनुमान तुमचे रक्षण करतील. शनीचा प्रभाव कमी करण्यासाठी दररोज हनुमान चालीसा वाचणे तुमच्यासाठी सुरक्षेचे कवच ठरेल. विधात्याने सुचविलेला विशेष उपाय म्हणजे 17 एप्रिलच्या अमावस्येला गरिबांना काळे तेल किंवा काळ्या वस्त्राचे दान करा. यामुळे शनीची वक्रदृष्टी सौम्य होईल. मकर राशीच्या जातकांनो, सर्वात महत्वाची सकारात्मक बातमी म्हणजे 30 एप्रिलची ती महापौर्णिमा तुमच्या आयुष्यात महाभाग्योदय घेऊन येत आहे. ब्रह्मदेवाने लिहून ठेवलेल्या 10 घटना तुम्हाला उद्ध्वस्त करण्यासाठी नव्हत्या, तर तुमच्यातील खऱ्या शक्तीला जागे करण्यासाठी होत्या. 30 एप्रिलच्या रात्री तुमच्या नशिबाचा असा काही सूर्योदय होईल की गेल्या कित्येक वर्षापासूनचे दारिद्र्य आणि संकटे संपुष्टात येतील. बजरंगबलीच्या आशीर्वादाने तुम्ही आर्थिक समृद्धी आणि मानसिक शांतीच्या सुवर्ण युगात प्रवेश कराल. तर मकर राशीच्या जातकांनो, 30 एप्रिल नंतर तुमच्या आयुष्यात 3 अशा घटना घडणार आहेत ज्या नियतीने निश्चित केल्या आहेत. पहिली घटना म्हणजे घरात महामंगल कार्याचे आगमन, लग्नाचे अडथळे दूर होऊन शुभ कार्य निश्चित होईल. दुसरी घटना म्हणजे
वंशवृद्धी आणि बाळाचे आगमन. ज्या घरात पाळणा हलण्याची प्रतीक्षा आहे तिथे आनंदाची वार्ता येईल. आणि तिसरी घटना म्हणजे मंदिरात एका दिव्य साधूची भेट. हा साधू तुम्हाला जीवनाचा असा कानमंत्र देईल ज्यातून तुमच्या सर्व आर्थिक समस्या सुटतील. तर मकर राशीच्या जातकांनो, जर तुम्हाला विधात्याच्या या संकेतावर पूर्ण विश्वास असेल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये विसरू नका जय बजरंगबली लिहायला. आपल्या मकर राशीच्या मित्रपरिवाराला सावध करण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि मे महिन्यात तुमचे नशीब कसे पालटणार हे जाणून घेण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करून घंटीचे बटन दाबा. जय बजरंगबली.